नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण आहोत गराडे तालुका सासवड पुरंदर म्हणजे सासवड जिल्हा पुणे. आणि आता टोमॅटोच्या प्लॉटवर आपण आहोत. या ठिकाणी जो प्लॉट कैलास तळेकर साहेब यांनी डेव्हलप केलेला आहे आणि त्याला वेस्टीच्या ॲग्री प्रॉडक्टचा काय रिझल्ट मिळाला आहे हा आपण खुद शेतकरी तळेकर साहेब यांच्याकडूनच समजून घेऊया. तर नमस्कार तळेकर साहेब. नमस्कार. हां, तर टोमॅटोची शेती तुम्ही कधीपासून करताय आणि ह्या टोमॅटोच्या तुमच्या प्लॉटला वेस्टीजचा काय काय वापर केला पहिल्यापासून ते तुम्ही जरा तुमचा अनुभव सांगा कसा आहे. सुरुवातीला आपण आता म्हणजे साधारणपणे 15 वर्ष झालं आपण टोमॅटो करतो. 15 वर्षे. अच्छा. 15 वर्षामध्ये 14 वर्ष तर आपण केमिकल मध्येच होतो. अरे बापरे. हां. आणि आता याच वर्षी पहिल्यांदा वेस्टेज कंपनीचे प्रोडक्ट सगळं प्रोजेक्ट सगळं वापरलेलं आहे. ओके. त्याच्यामध्ये सुरुवातीला मॉस, हां गोल्ड, हां प्रोटेक्ट हां याची फवारणी घेतलेली होती आणि पाण्यातूनच सोडलं होतं ते. सर. आणि त्यानंतर परत नंतर फुलं लागण्याच्या दरम्यान मॉस, नॅनोटेक याची फवारणी घेतलेली. 82 प्रत्येक वेळी वापरलेली. ओके. एकूण किती फवारण्या झाल्या असतील? 6 फवारण्यांमध्ये झालेले आहे सगळं. ओके. 90 दिवसाच्या पिरियडमध्ये 6 फवारण्यांमध्ये झालेले आहे. हां. आणि जो रिझल्ट आहे त्यात माल वगैरे म्हणजे दाखवा जरा. जो आहे केमिकल मध्ये आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. इकडे हा बघा, हे बघा पॉवरफुल लागलेला आहे. अगदी शेंड्यापर्यंत टोमॅटो लागलेले दिसतात. ओके, प्रत्येक झाडाला. ओके. हां. आणि ह्याची आता तोडणी सुरू झाली. कितवा? दुसरा तोडा कालच केलेला आहे. हां. आणि तळेकर साहेबांनी विशेष म्हणजे हा रिझल्ट बघून अगदी आनंदानं पहिल्यांदा फोटो पाठवले ते वेस्टीच्या प्रॉडक्टची कमाल म्हणून माझ्याकडे. आणि एक पहिला तोडा किती कॅरेटचा मिळाला? 4 कॅरेट. 4 कॅरेट भेटला 9 कॅरेट. 2-3 दिवसाच्या अंतरानंतर 9 कॅरेट. आणि रेट कसा काय मिळतो त्याला? 40 रुपये स्टार्टला भेटला, सेकंडला 40 रुपये भेटला. व्हेरी गुड. कारण क्वालिटी अशी आहे ज्याच्यामुळे रेट पण मार्केटमध्ये चांगला मिळतो आहे. किडीचाही म्हणजे खूप घट आहे. किडीचं प्रमाण खूप कमी आहे. रोगाचाही कमी आहे. म्हणजे करप्या वगैरे हा जो प्रकार आहे तो नाहीच आहे. बरोबर. ओके. आणि रासायनिकच्या मानानं खर्च कसा आहे सगळ्यात महत्त्वाचा? खर्च 1/3 आहे. अरे बापरे, जबरदस्त. ओके, छान. मग सगळ्यांनी वापर केला पाहिजे की नाही? नक्कीच. आणि आता गराडे गावामध्ये भरपूर शेतकरी जवळजवळ सगळ्या पिकांसाठी याचा वापर करायला लागलेले आहेत. आणि त्याचा प्रसार आणि प्रचार आपण मोठ्या प्रमाणात करूया. ओके, धन्यवाद. ओके.